आमदार प्रणिती शिंदे या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावभेट दौरा केला। पहिल्या टप्प्यात हत्तूर, वडकबाळ, वांगी, गावडेवाडी, कंदलगाव, अकोले, गुंजेगाव, वंत्रोळी, वडापूर, कुसूर, खानापूर, तेलगाव, भंडारकवटे, बाळगी, सादेपूर, माळकवटा या नदीकाठच्या गावाची भेट घेऊन त्या गावात त्यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला। त्या म्हणाल्या, केवळ राजकीय सुडातून भाजपा नेत्यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली आहे, प्रचंड नुकसान केलं, पण विमानसेवा काही सुरू केली नाही। भाजपाला पुन्हा साथ दिली तर आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल। गेल्या 10 वर्षात सोलापूरच्या निष्क्रिय आमदार खासदारांनी अजूनही सोलापूरचा एकही प्रश्न मांडला नाही। विरोधी पक्षाचे एकमेव आमदार म्हणून मी सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडते। रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाचं नातं फार महत्त्वाचं असतं। माझ्यावर विश्वास ठेवा, तो विश्वास मी सार्थ करून दाखवेन आणि ते माझ्या शहर मध्य मतदारसंघात मी करून दाखवलंय। आपलं काम करणाऱ्यांना विसरू नका। दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी काँग्रेस पक्षासोबत राहा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। यापूर्वी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या माध्यमातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत 2 ठिकाणी हुरडा पार्टी केल्यानंतर जुळे सोलापूर भागातील भंडारी मैदानात व मंद्रुप येथे 1 लाखाचे प्रणितीताई चषक आयोजित करून युवकांमध्ये काँग्रेसबद्दल वातावरण तयार केलं। कंदलगाव येथे भव्य स्वरूपात कीर्तन कार्यक्रम घेऊन प्रणिती शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन घडवून आणलं। या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दक्षिण तालुक्यात चांगलं वातावरण निर्माण केलं। या गावभेट दौऱ्यात जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, तालुका अध्यक्ष हरीश पाटील, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, अशोक देवकते, भीमाशंकर जमादार, मनोज गुरुवार, विनोद भोसले, गणेश डोंगरे, वसंत पाटील, सतीश पाटील, वडकबाळकर, अल्लाउद्दीन शेख, विठ्ठल पाटील, अनंत मेत्रे, दीपक नारायणकर, राधाकृष्ण पाटील, अरुण पाटील तसेच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रत्येक वेळेस खासदार बदलावा लागला, आता पण कोणाला देणारे तिकीट अजून काही स्पष्ट झालं नाही। जर एवढी अस्थिरता असेल तर पुन्हा पुन्हा आपण जर त्यांना मतदान केलं तर म्हणजे आपण आपल्या कुऱ्हाड मारून घेऊ। ज्या थाटामाटात मोदीजी सत्तेत आलेले, तुम्हाला खरंच वाटलं की आपल्या खात्यात 15 लाख रुपये येतील, या बाबाला देऊन तर बघूया, पण ह्या बाबासारखी अवदसा या देशात कधीच आली नाही। त्यांनी आल्यापासून महागाई काढली, त्यांनी आल्यापासून युवक अजून बेरोजगार झाले। तुम्हाला 2 कोटी देणार होते वर्षाला रोजगार, उलट बेरोजगारी वाढली। त्यांनी आल्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला नाही, पीक विमा थांबला, महिलांचं डोल थांबलं। त्यांनी आल्यापासून ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।